नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय हो अशी मी श्रीचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायसाठी थोडी लेट झाली. 1 तारखेलाच द्यायला पाहिजेत होतं, परंतु मी व्हिडिओ बनवू शकली नाही. त्यामुळे मी माफी मागते तुम्हा सर्वांची. चला, मी कारण पण सांगून देते तुम्हाला की मी व्हिडिओ का बरं टाकू शकले नाही. कारण की तुम्ही सर्व माझे परिवार आहात. तर असं होतं की माझ्या मुलीचा वाढदिवस होता 30 तारखेला. वाढदिवसानिमित्त पाहुणे आले होते. मग दुसऱ्याच दिवशी 31 होता. मग 1 तारीख नवीन वर्ष. 2-3 दिवस पाहुणे थांबले. आता तुम्ही समजू शकता की घरी पाहुणे असल्यानंतर कामं तर होतातच आपल्याला, म्हणून मी व्हिडिओ बनवू शकली नाही. तर उशिरा का होईना मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आई ग. अरे काय आहे विशाल, मी इकडे आहे. आई, नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुला. धन्यवाद विशाल, तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर मम्मी. तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बेटा. अरे शांता चहा झाला का? पप्पाजी, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मुलांनो, तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आई, मी येतो मयूरच्या इथून. मयूर आला आहे ना, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो त्याला. हो ठीक आहे ना. मी काय म्हणते विशाल, जाता जाता मावशीच्या इथे चालले जाशील ना. गुड्डी पिंकी आहे, त्यांनाही शुभेच्छा देशील नवीन वर्षाच्या. हो आई. भाऊ, मी येतो ना. तू कशाला येत आहेत आता? मम्मी बघ ना, भाऊ मला नाहीच म्हणते कुठेही यासाठी. अरे तर आपल्या मित्रांकडे चालला, तू कशाला जात आहे? तर भाऊचे मित्र माझेही भाऊ आहेत ना. घेऊन जा ना विशाल, तू पण ना. नाही आई, कशाला येईल तिथं? फालतू मग काही बाई सांगत राहते. का सांगते सोनू, का सांगते तू? काही नाही मम्मी, असंच कधी कधी भाऊच्या बद्दल निघून जातात कोणत्याही गोष्टी, मग रागवते भाऊ माझ्यावर. अरे तर ते मित्र गोष्टा बाष्टा करत राहतात, तू कशाला मदत बोलते मग त्यांच्या? आई, हा ना असंच आहे, आम्ही मित्र बोलत राहतो, हा मग मधातच बोलते. जा तूच जा, मी नाही येत. नाही यायचं आहे मला. अरे बाबा, वर्षाच्या आता पहिल्या दिवशी चांगले प्रेमाने राहा ना बेटा. काही एकामेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या का? हो मम्मी, मी भाऊला ना हॅपी न्यू इयर म्हटलं. भाऊ काहीच बोलला नाही. का रे विशाल? अगं आई, मी फोनवर बोलत होतो ना. ठीक आहे, आता म्हणतो हॅपी न्यू इयर. सेम टू यू. येतो आई मी. हो ये. येतो पप्पाजी मी. हो ठीक आहे ना, ये. ए भाऊ. अरे सोनू, जाऊ दे ना भाऊला, तू कशाला जाते? नाही जात मम्मी. अरे शांता, चहा नाही झाला का? चहा झाला आमचा, पिऊन पण झाला. तुम्ही बेडवरच होते. आज 1 तारीख आहे, 2026 लागला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही लेट उठले. बरोबर आहे का तुमच्या? रात्री उशिरा झोपलो की नाही? मस्त पार्टी केली ना 31 ची. मस्त पार्टी केली. कोण कोण होते त्या पार्टीमध्ये? होतो ना आम्ही, आता 5-6 जण होतो. हो, तर कोण कोण होते सांगा ना. आता ऐकून काय करणार आहे? रोज पार्टी करतो का सांग बरं? आता 31 ची केलं बाबा आम्ही पार्टी. किती वाजे आले तर? एवढा उशीर करावा लागते का? आता पार्टी म्हटलं तर होते उशीर. का म्हणा बाबा, आता यांना नवीन वर्षाच्या मला हार्दिक शुभेच्छा पण नाही दिल्या. का झालं शांता? कुठं काही नाही ना. काय होईल बाबा? नाही, विचार करायला बसली की नाही? काय नाही हो. शांता, नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुला. किती उशीर केले ना शुभेच्छा द्यायला नवीन वर्षाच्या. किती उशीर केला तुम्ही? मी उशीर केलो. तू दिली का मला शुभेच्छा? सांगते. अहो, मी उठली ना तेव्हाच म्हटली तुम्हाला, अहो उठा ना, उठत नाही का? आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा. तेव्हाच तर म्हटली तुम्हाला की नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला, म्हणून तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. अशी बोलली नाही का मी? हट, मला काहीच माहित नाही. कुठं माहित राहणार, मस्त झोपेत होते ना गाड तुम्ही. तुम्हाला म्हटली होती ना पार्टी करा, आपण प्यायचं नाही म्हणून. हट, पागल कुठली. कधी पेलो मी? राहू द्या तुम्ही सांगा नका माझ्याजवळ. कधी पेलो म्हणतात? काय होऊन पेले नव्हते का तुम्ही रात्री? पागल झाली का शांता? नाही पेलो बाबा मी. काही बोलते तू. आताही वास घेऊन बघ. हट, मी नाही घेत तुमच्या तोंडाची वास घेऊन बघ म्हणतात. मग तुला खरी नाही वाटत ना? नाही पेलो म्हणतो ना मी. जाऊ द्या सांगतात माझ्याजवळ पार्टी आणि तुम्ही प्याल नाही, असं कुठं होते का? अरे नाही पेलो होतो. आता तुला कसं समजावू मी? साधीच पार्टी केलो आम्ही. बनव लवकर चहा, बनव, मी ब्रश करतो. हो, बनवते. मोठे हुशार आहेत ना, कशी गोष्ट पलटवला. मम्मी, का झाला विशाल?
मम्मी का बनवून राहिली? आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना. का बनवत आहे मम्मी? का बनवायचं आहे बेटा आज आता? मम्मी काहीतरी बनव ना चांगला गोडधोड. वा वा, काल आता 31 होता तर मम्मी काहीतरी बनव. तर वडे वगैरे बनवली काल. आता आज 1 तारीख आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर मम्मी म्हणते काहीतरी गोड बनव. आता का बनवू गोड? मम्मी पुरणपोळी बनव ना मम्मी. मम्मी बनव ना, पुरणपोळी बनव ना. मम्मी बनव ना. ठीक आहे बाबा, ठीक आहे, बनवते. का बाबा स्वीटी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिमाग खाऊन राहिली बाबा तू तर. मम्मी मी कुठं दिमाग खाता? दिमाग नाही खाऊन राहिली तर का करून राहिली? जिद्द पकडून बसली ना. द्या तर मग, देत काऊन नाही? जा, मी नाही करत, नाही तर मग आंघोळ. आता ठेवले आहेत ना बेटा, धुधा करून ते कपडे तुझे ठेवले आहेत नवीन वाले. मी नाही, मला नवीनच कपडे पाहिजे. मी आज नवीनच कपडे घालेन. तू पण नवीन साडी घाल मम्मी. माझी साडी चांगलीच आहे ना, का झाला माझ्या साडीला? नाही मम्मी, नवीन साडी घाल. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, नवीन साडी घाल मम्मी. नाही तू ऐकतच नाही आहे ना. थांब तुझ्या पप्पांजवळ नाव सांगते. अहो अहो, कुठं गेले? इकडे या बरं. अहो ऐकता का? हो येतो येतो. काय झालं रजनी, झालं का स्वयंपाक? आता 15 मिनिट थांबली असती मग केलं असतं जेवण. अहो जेवायसाठी आवाज नाही मारली ना. मग कशाला आवाज मारली? हे बघा ना तुमची लाडली ऐकून नाही राहिली ना, काही नाही. डोक्यावर बसवून टाकले तुम्ही तिला. का रजनी, कुठं डोक्यावर बसली आहे? इथं खालीच तर आहे उभी. बघा आता अजून हसी मजाक सुचत आहे तुम्हाला. मी बोलवली कशासाठी आणि तुम्ही का बोलून राहिली? का केलं ना आता माझ्या पोरीनं? का झालं बेटा? सिटी का केली? काय नाही बाप्पाजी, आज आता नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर मम्मीला नवीन कपडे घालतो म्हणतो तर मम्मी देत नाही आहे. काऊन रजनी? आता याच्यात तर तुझीच गलती आहे ना. देत काऊन नाही आहे पोरीला नवीन कपडे? अहो आता त्या गुड्डीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गेलीच होती नवीन कपडे घालून. 30 तारखेला होता ना गुड्डीचा वाढदिवस. तर मी म्हणते तेच आहेत कपडे बाहेर तर घाल. हो मी ते कपडे घालतो घरात. आता परवाच्या दिवशी घातली होती ना, आणि तेच घालू का? मी तेच घालून जाऊ का मग गुड्डी ताईच्या इथं? मला कपडेच नाही आहेत म्हणाल गुड्डी ताई. बघा आता ते कपडे घाल म्हणते तर नाही म्हणते. दुसरे नवीन कपडे पाहिजेत म्हणते आता बॅग मधले. अरे तर दे ना तर नवीन कपडे, ते घालू दे पोरीला. आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, दे ना पोरीची इच्छा पूर्ण कर. फालतू मध्ये पहिल्याच दिवशी रागवाचं काम करते. हे स्वीटीनं तुमच्यामुळे जिद्दी झाली आहे. एकही तिला काही बोलत नाही. आता म्हटले असते की काय होते बेटा, आता परवाच्या दिवशी घातली होती ना, एकच वेळा घातली, घालून घेतोच फ्रॉक, असे बोलले असते तर नाही. उलटे म्हणतात की दे ना तिला म्हणून कपडे. तू पण नवीन साडी घाल मम्मी. पप्पाजी तुम्ही पण नवीन कपडे घाला. आज सगळेजण नवीन नवीन कपडे घाला. हो हो बेटा, घालतो मी पण नवीन कपडे घालतो. मम्मी का बनवून राहिली मग आज तू? का बनवू? झाला ना स्वयंपाक. फुलगोबीची भाजी बनवली. अजून का बनवू? मम्मी शेवयाची खीर बनवून दे ना. पहा आता शेवयाची खीर बनवून दे म्हणून राहिली. अरे तर बनव ना रजनी. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, मस्त काहीतरी गोडधोड बनव बढिया. हो तर खिरेसाठी दूध वगैरे लागते ना, आणून द्या. दूध बनवते, मला काय. दूध आणून द्या आणि दुकानातून विलायची आणून द्या. मम्मी मी आंघोळ करताना मग दूध आणायला जातो. तेव्हापर्यंत डेअरी सुरू राहील का? आधी ज्या दूध आणायला जात असेल तर मग आल्यानंतर आंघोळ करशील. डेअरी बंद नाही होईल का? हट मम्मी, मी नाही, पहिले आधी आंघोळ करते मग जाते मी दुधाला. करू दे स्वीटीला आंघोळ करू दे, मी आणतो दूध. दे ना मम्मी. कपडे कुठे ठेवले तर? अलमारी मध्येच ठेवले आहेत, बॅग मध्ये. काढून दे ना तर मम्मी, मग बोंबलते तू कपडे इकडे तिकडे फेकले म्हणून. हो बाबा काढून देतो. मागे अशीच कपडे काढायला गेली, सगळे कपडे उलटे पालटे करून ठेवली होती. हॅलो मोठी आई, हॅपी न्यू इयर. तुला पण पिंकी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेली का पिंकी नागपूरला? नाही ना मोठी आई, इथंच तर आहे. मग अशीच विशाल दादा आला होता. मग इथं आहे बेटा. तर घराकडे कशी म्हणून येत नाही. दोघी बहिणी तुम्ही आता गावीच आहे तरी घरी नाही येत तू. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायसाठी एवढी वेळ नाही मिळत का तुला? मोठी आई आज येणारच होती मी. काय येणार होती म्हणते? काय दे ना माझ्याजवळ, मला पण बोलू दे ना. मोठी आई ये, गुड्डी बोलतो म्हणते. बोल ना गुड्डी, स्पीकरवर आहे ना फोन, बोल. मोठी आई हॅपी न्यू इयर. हा तुला पण हॅपी न्यू इयर गुड्डी. मम्मी कुठे गेली तुझी? मम्मी मम्मी गा मम्मी, मोठी आईचा फोन आहे, ये ना. हो आली. मम्मी घे, मोठी आईचा फोन आहे. हॅलो बोल ताई. का म्हणता कोणता? बहिणीची आठवणच नाही येत तुला तर. नवीन वर्ष लागला, नवीन वर्षाचा पहिला दिवस. काही फोन बिन करीन का? काही नाही. का ताई फोनवर विश करायचा? मी तर येईन म्हणत होती तुझ्या घरी. मी तर घरी येऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणार होती. जाऊ दे मोठी घरी येणारी आहे तर. बघ आता ताई घरी येईन म्हटली तर तुला खरं नाही वाटत.
घरी येईल बा कोणता, आता नाश्त्याचा करावा लागेल. म्हणून म्हणत आहे ना ताई अशी. अरे बाबा कोणता तू येशील घरी तर तुझ्या निमित्तानं आम्हालाही नाश्ता मिळेल. ये ना घरी ये. त्याच्यासाठीच लावली होती मी फोन की तिघेही माहिले की या म्हणून घरी. नाही ताई मजाक करत आहे मी. करणारच होती फोन. सकाळपासून ना ह्या पोरींजवळ मोबाईल आहे आणि सकाळपासून फोन येणं सुरू आहे. पिंकीच्या आत्याचा आला, भाऊचा आला होता, वहिनीसोबत बोलली, आईसोबत बोलली. आणि आज आता नवीन वर्षाची सुरुवात आहे तर पोचा वगैरे लावली. कामच होत आहेत ताई सकाळपासून. अहो ते तर दररोज कामच होतात म्हणा. आता म्हटले ताईला दुपारी लावीन फोन. बघ आताच म्हणत होती तू की मी घरी येणार होती म्हणून. आता म्हणते की फोन लावणार होती म्हणून. ह्या गुड्डी पिंकी वेळ नाही मिळत घरी कशा म्हणून आल्या नाही. मग अशी नाश्ता केला तेव्हाच म्हटली मी ताई की दोघे बहिणी जा म्हणून ताईच्या घरी. आता ह्या म्हणतात की मम्मी तू पण येशील सोबत जाऊ. पाय बाबा ताई बोलतच आहे मी. ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. हा तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. घरी ये मग तिघे माहिले की घरी या. काय तर ताई का राहिलो काही नाही आहे या म्हटली. हो येतो. आता तिघी माहिले की या तरी कामं नाही होत का तुझे. म्हटली तरी ताई मी फोनवरच आज सकाळपासून ना फोनवरच आहे त्या दोघी बहिणी. स्वयंपाक केला ना बाबा मग म्हटले तर मी. ठीक आहे कोणता ठेवते मग या. हो ताई ठीक आहे ना येते. तुम्हाला म्हटली ना गुड्डी पिंकी जा म्हणून तर तुम्ही ना बिलकुल ऐकत नाही. जाऊन आले नसते का. कसा मग अशी विशाल आला तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणायसाठी. हट मम्मी तू चल ना सोबत. का तू चल ना मम्मी करता कशा पोरी आता माहित नाही. ए मम्मी आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर काही बनवत नाही का तू. बापरे आतापर्यंत कामच करत होती गुड्डी. अजून का बनव म्हणते आता. सकाळी नाश्ता झाला, चहा झाला, स्वयंपाकही झाला, आता जेवण करा ना. हो मम्मी जेवण करतो पण बनवशील नाही का मम्मी. मस्त स्पेशल काहीतरी. आता सायंकाळी बनवून बापा आता का बनवायचं आहे तर बघू मग. चला जेवण करा मग शांतताईच्या इथं चालले जाऊ. हो मम्मी. गुड्डी आवाज दे तुझ्या पप्पांना बाहेर बसतील. हो मम्मी बोलवते. लक्ष्मी मी का म्हणतो नवीन वर्षाची सुरुवात झाली आज. बाहेर फिरायला जाऊ म्हणत होतो. खरंच म्हणून राहिली फिरायला जाऊ म्हणून. खरंच म्हणत आहो बाबा. काहून तुला खोटं वाटत आहे का. नाही तर काय याच्या आधी किती वेळा मी म्हटली की बाहेर जाऊ म्हणून पण तुम्हाला वेळच नाही मिळत ना. हो 2-3 वेळा बाहेर जायचं राहिलं आपलं. पण आता ना आपण बाहेर जाऊ. माहित आहे काऊन म्हणून राहिले की बाहेर जाऊ म्हणून. काहून म्हणून राहिलं. रात्री मस्त बाहेर पार्टी केली तुम्ही. आता मी रागवणार म्हणून तुम्ही आधीच बाहेर जाऊन का लक्ष्मी म्हटलं. नाही लक्ष्मी तसं काही नाही आहे. आता कसं बोलवलं तर जावं लागते ना. नाही गेलं तर मग म्हणतात की बायकोच्या पल्लू पकडून राहते. सगळं बघावं लागते ना लक्ष्मी. आता 31 म्हटलं की थोडासा माहोल असतेच. काही दुसरा समजू नको बा. तुला माहित आहे ना आपण पेतबीत काही नाही. मी कधी म्हटले तुम्हाला पेलो म्हणून. तुम्हीच म्हणत आहात की मी पेलो बिलो नाही म्हणून. नाही 31चा माहोल म्हटलं की नाही तर म्हणून तुला वाटेल की ना पहिले का बाप आहे. माहित आहे ना तुम्ही घेत नाही तर. कर ना मग तयारी. फिरून येऊ बढिया. आई का म्हणतात तर. आई का म्हणणार आहे काही नाही म्हणत. हो तर आईंना सांगावं नाही लागणार का. सांगतो ना मी सांगतो तू तयारी कर. नाही आधी विचारा तुम्ही आईंना. आई हो म्हणतील जा म्हणतील तरच मग जाऊ. आणि कुठे जायचं आहे फिरायला. तू सांग कुठे जायचं आहे. मी काय म्हणते एखादा पिक्चर वगैरे बघितलं असतं मस्त. हो पिक्चर बघू बाहेरच मस्त जेवण करू आणि मग येऊ सायंकाळपर्यंत घरी. कर बरं पटकन तयारी कर मग. हो आधी आईला विचारा तुम्ही मग करते मी तयारी. अरे तू तयारी तर कर. नाही तर विचारून घ्या आईला. नाही बाबा मी नाही विचारत तुम्हीच विचारा. बरं बाबा मी विचारतो चला. आई मस्त पुरणपोळी झाली टेस्टी एकदम. आई तू पुरणपोळी नाही का. नाही खाल्ली मी. खाऊ नाही झाली आई पुरणपोळी तुझी. सांगितली नाही ना आई पुरणपोळी बनवतो म्हणून. नाही बनवणार होती मी. सोनू लागला ना माझ्या मागे मम्मी पुरणपोळी बनव म्हणून. मयूरच्या घरी जातो म्हटलं. इकडे माझ्या मागे लागला. त्याला नेलं नाही तर मयूरच्या इथं गेला तर खूप उशीर केला ना तू तर. आधी मावशीच्या घरी गेलो तिथं थोड्या वेळ बसलो. मग मयूरच्या इथं गेलो. मयूरच्या इथं नाश्ता वगैरे केलो. असा कशाचा नाश्ता केला होता ना इंदना. पोहे केला होता ना काकूने. मग मयूर म्हणते चल फिरून येऊ म्हणते थोडासा. मयूर सोबत फिरायला गेलो. असं मी म्हटली हा आला नाही आतापर्यंत याला भूक लागली की नाही बापा. मला तर वाटलं जेवला काका तू त्यांच्या घरी. काकू ना जेव करत होत्या. नाही म्हटलं मग मी आई आता मी भात खातो. आता एक पुरणपोळी खाऊन घे ना संपवून घे ना. मग काही नाही एक खाल्लो ना मग नंतर खातो. पहिले भात जेवण करतो. ठीक आहे. मला वाटलं आधी खात अशी पुरणपोळी म्हणून मी 2 देऊन दिली तुला. खातो नाही खातो शेवटी खातो. आता आधी भात जेवण करतो. आणून देऊ का इकडेच. नाही आई राहू दे मी तिकडेच जातो ना घेऊन घेतो जेवण. सोनू कुठं आहे आई. हे सोनूला ना कुंताच्या इथं पाठवली. मग अशी सकाळी फोनही लावली होती. याल म्हटली तर आला नाही बाबा.
तर म्हटले सोनूला जा बरं बोलवून आण म्हटले. पुरणपोळ्या बनवली तर म्हणला गुड्डी पिंकी आहे त्यांनाही होऊन जातील. का करते तू माहित नाही कोणता येशील म्हटली लवकर तरी अशीच आहे. काय झालं ताई तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? हो तब्येत वगैरे ठीक आहे ना. का अहो बापा हा सोनू मावशी लवकर जा मावशी लवकर जा मावशी लवकर जा असं ना घाई सोडून टाकला. मी म्हणला का झाला बापा ताईला? कोणता तुला तर फोनवरच सांगितले ना मी तिघेही माहिले की या म्हणून मग आले का नाही? अहो बापा ताई कामं होते ना घरी. तिघी माहिले की या तरी तुझे कामं नाही होत का? अजून सासूही आहे तुझी. का बापा म्हणायला तिघी माहिले की म्हणते ताई त्या पोरीबारींचा त्यांचाच नाही संपत बापा. 3 वेळ हा बनव मम्मी तर तो बनव मम्मी. काही सांगू नको दिवसभर नुसते काम पुरतात. हा खाल्ला का भांडे घासा तो खाल्ला का भांडे घासा. आता 2-4 दिवसासाठी येतात पोरीबारी तर माणूस काही म्हणूही नाही शकत. कोणता तू आली ना तुझ्या पोरीचा पोरी नाही आल्या ना? आल्या ना ताई आल्या ते समोर फुलं फालं बघत आहेत. मस्त गार्डन बनवली आहे ना बघून राहिले. मी नाही बनवली बाबा हे सोनूचे काम आहे त्याला मोठा छंद. बाबा गुड्डी पिंकी ताई कुठे? मम्मी ताई फोनवर बोलत आहे. फोन आला तर तिच्या मैत्रिणीचा फोन आलाय. हो का मोठी आई मस्त फुलांचे झाडं लावले ना? मी नाही लावली बाबा सोनूनेच लावला. मोठी आई माझ्या वाढदिवसाला आली नाही तू? अरे बाई गावी गेली होती ना बेटा मी. सोनू दादा ना विशाल दादा नव्हता आला का? आले होते ना पण तू नाही आली. हो ताई सगळे जणी आठवण करत होते तुझी. कशाचा कार्यक्रम होता ताई तू गेली होती तर गावी? अरे कोणता यांच्या मावसा भावाच्या मुलाचा ना तक होता. 2 दिवसाच्या आधी फोन केला याल तुम्ही दोघे जण याल म्हणून. हे म्हणायला बसले की लग्नालाही जाणं नाही झालं आपला आता तकचा कार्यक्रम आहे तर चालले जाऊ म्हणाले. मस्त झाला का मग वाढदिवस? हो साधा साधाच केला. पाहुण्या वगैरे नाही आले होते? गुड्डीची आत्या आल्या होत्या आणि भाऊ वहिनी आले होते. थांबले नाही का? नाही ताई काल नाश्ता बिस्ता केला ना मग गेले. मी म्हटले जेवण वगैरे करून जाल तर नाही म्हणायला बसले. तू किती वाजे आली तर ताई काल गावावर? परवा जास्त कार्यक्रम होता ना तकाचा? हो परवा होता मग काल कथा होती सत्यनारायणजीची तर मग जाच नको लावला. त्याच दिवशी कथा नव्हती का? नाही तर चांदपूरला होता तकाचा कार्यक्रम. हो का आम्ही आलो तर मग वाजले ना 4 वाजले असतील घरी आलो तर. सांगितली होती सोनूला ना विशालला जाल म्हणून वाढदिवस आहे तर. हो आले होते मग मी म्हटली जेवण करून जाल नाहीच करत होते. मग केला की नाही जेवण? केला ना जेवण वगैरे केला ना मग आले घरी दोघे भाऊ. बाबा गुड्डी नवीन ड्रेस नाही घातले ना? आज 1 तारीख आहे तर नवीन ड्रेस घालायला पाहिजे होता. वाढदिवसाला मिळाला नाही का तुला ड्रेस? घेतली ना मोठी आई. मग नवीन ड्रेस का नाही घातली? मोठी आई घालते म्हटली मी नेली बाथरूम मध्ये लटकवली होती टॉवेल काढता काढता ड्रेसच पडला खाली ओला झाला म्हणून मग आज ड्रेस घातली मी. हा मोठी आई पुरणपोळीची वास येत आहे. असं का वास आली का तुला पुरणपोळीची? मोठी आईने पुरणपोळी खायसाठी बोलवला नाही तर का? असे येत नाही ना काही नाही बाबा. हो ताई मलाही बाहेर ना वास आली वगैरे म्हणूनच म्हटली मी. म्हटली कोणाच्याही घरी बनवला असतील. नाही मीच बनवली पुरणपोळी. सोनू म्हणते नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणते मम्मी काहीतरी गोड बनव ना म्हणते पुरणपोळी बनव ना मम्मी म्हणते. हो मी पण आता रात्री बघते म्हटली काही बनवते गोडधोड. बघ ना मम्मी मोठी आहे ना तर आताच बनवला ना तू रात्री बनवीन म्हणते. आता काका बनवलं असतं तर गुड्डी. आता मोठ्या आईने बोलवलं ना तुला पुरणपोळी खायसाठी? हो मी आणतो पुरणपोळी. काही बनवायच्या असतील ना पुरणपोळ्या? नाही बनव करून ठेवली मी. म्हणलं आता येतील बाबा ह्या बनवून घेते तर आलेच नाही तुम्ही. चला तिकडे मागेच बसून. हो चल ना तर ताई. पिंकी बस ना उभ्यानेच खाते का? काही नाही येत मोठे मी उभ्यानेच खाते. बस त्या खुर्चीवर जागा आहे तरी बेटा. मोठी आई मस्त पुरणपोळी बनवले तुम्ही तर. हो का चांगलं झालं का? हो ना मोठी आई मम्मी अशा बनवतच नाही. हो काही सांगते तुझ्या मम्मीला बनवता नाही येत का? हो मोठी आई गुड्डी बरोबर म्हणते माझी मम्मी ना असे चांगले स्वादिष्ट नाही बनवत. नाही हो पिंकी तुझ्याही मम्मीला छान बनवता येतात पुरणपोळ्या. नाही ताई बरोबर म्हणून राहिले ह्या दोघी जणी. आता तू पण सुरू झाली का? मी का खाल्लीच नाही तुझ्या इथल्या पुरणपोळ्या? खाल्ली ताई पण तू सांग अशा चांगल्या स्वादिष्ट पुरणपोळ्या लागल्या का? मस्त टेस्ट मस्त आहे. 1 वेळा बनवली होती तर माझ्या हाताने साखरच जास्त झाली होती. आणि हा पुरणपोळी मधला पुरण ना मस्त लागत आहे एकदम. साखरेचं प्रमाण बरोबर आहे सगळंच व्यवस्थित आहे. कशी बनवली तर ताई पुरणपोळी तू? कशी बनवा लागते बाबा? साधी सुधीच तर राहते पुरणपोळी. पुरणाला ना मस्त तुपामध्ये भाजायच्या मग चांगला चवी देते पुरण. तू तुपामध्ये भाजत नाही का? नाही ताई त्या पुरणामध्ये मी तूप नाही घालत.
पुरणामध्येच मस्त तूप घालायचा आणि होऊ द्यायचा चांगला. साखर गिकर टाकल्यानंतर साखर टाकल्यानंतर तो पुरण पातळ होते ना, मग आपण त्याला शिजू देतो चांगला. तर तेव्हाच तुपही टाकायचा, मस्त शिजू द्यायचा. आणि थोडासा विलायचीचा भुरका. आणि मग पुरणपोळी बनवतो तेव्हा ताव्यावर तर तूप टाकतोच. म्हणूनच पुरण चांगला चवी देत आहे. मी तुपानं भाजतच नाही. अरे बापरे, इथं तर नवीन वर्षाची पार्टी सुरू आहे ना. चांगलं काम आहे शांता. मस्त बहिणी बहिणी मिळून नवीन वर्षाची पार्टी करून राहिले. आम्हाला विसरूनच गेली बाबा. नाही नाही काकू, विसरली वगैरे काही नाही. आणि काही नवीन वर्षाची पार्टी बिर्टी आहे नाही. पार्टी असली असती तर बोलवली नसते का. वा वा शांता, आता हातामध्ये पुरणपोळ्या आहेत आणि पार्टी नाही आहे म्हणते. मग सोनू लागला काकू मागे. मम्मी म्हणते नवीन वर्षाच्या आता बनव ना म्हणते पुरणपोळ्या. तर बनवून टाकली. असा बहिणीला बोलवली, काकूला विसरली. नाही नाही काकू, विसरली वगैरे काही नाही. या या, बसा ना बसा. आहेत पुरणपोळ्या. जागा पिंकी, काकूसाठी एक प्लेट मध्ये आण बरं. नाही नाही बाबा, मी पुरणपोळ्या खायला नाही आली, अशीच आली. मी बोलवली नाही काही नाही ना, आता पुरणपोळी खाऊ का. काकू का झालं नाही बोलवली तर आता मी तुमच्या इथे येईन ना. तुम्ही काही नाश्ता बिस्ता कराल तर मला द्याल नाही का बाबा. देईन नाही तर का. तर मग बसा ना काकू, बसा ना. अन्नाबाई पिंकी, एका प्लेट मध्ये आण ना पुरणपोळी. हो मोठी आई आणते. हे प्लेट पकडून ठेवा, मी काकूसाठी आणते दुसरी प्लेट. पिंकी, 2 पुरणपोळ्या आणशील काकूसाठी. नाही नाही बाबा, 2 गिन नाही खात. एकच आण बाई, एकच आण. आता थोडा वेळच झाला, जेवण झाला आहे तर अर्धा तास. घ्या काकू. एकच आणली ना बाई. हो काकू, एकच आणली ना. तुझी मम्मी काकूच म्हणते, तूही काकूच म्हण. आई नाही म्हणतायत का. ठीक आहे, घ्या आई. काकू, लक्ष्मीला काम नाही आणलं का. हो ना काकू, लक्ष्मीला घेऊन यायला पाहिजे होतं सोबत. घरी नाही आहे लक्ष्मी. दोघे जण गेले बाबा. नवीन वर्षाचे गेले असतील फिरायला. हो, येतो म्हणाले सायंकाळपर्यंत. आता 1 तास झाले गेले. तर मी म्हटली येते आता शांताच्या इथून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन म्हटली. तर तुम्ही तर मस्त एकटे पार्टी करून राहिले. कुंता, शांता, गुड्डी, पिंकी, सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काकू, तुम्हाला पण आमच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.